बरं वाटत नाही म्हणून मी आज शाळेतून घेतली सुट्टी, शाळेमध्ये गेली नाही. परंतु घरी राहूनही काय, माझ्यातले किडे मला स्वस्थ बसू देत नाही. काहीतरी करत राहायचं आणि वरूनच मी फूडी आणि एक यूट्यूबरसुद्धा, त्याच्यामुळे काही काही बनवत राहायचं हा माझा छंदच आहे. अख्खी तीळ संक्रांत निघून गेली, तीळ आणून ठेवलं, गूळ आणून ठेवलं, पण काहीच बनवलेलं नव्हतं कारण तब्येतीचा प्रॉब्लेम होता आणि परत निवडणुकीला इलेक्शनला ड्युटीसुद्धा लागलेली होती. तीळ धुवून वगैरे सगळे ठेवलेले होते. म्हटलं चला आज आता हाही शुभारंभ करून घ्यावा. भलेही तीळ संक्रांत झाली असेल तरी चालेल, पण ज्यांनी ज्यांनी मला तिळाचे लाडू तिळगुळ दिलं त्यांना तरी आपण काहीतरी नेऊन द्यावं, कारण 2-3 डब्बेसुद्धा घरी जमा झालेले होते. मस्त खरपूस तीळ भाजले. आता तीळ भाजण्याचा हा जो प्रकार आहे ना, मी माझ्या आईकडून चांगल्या पद्धतीने शिकलेली आहे की तीळ कशा प्रकारे त्यांचा वास किंवा रंग ओळखायचा, की उत्तम प्रकारे तीळ भाजल्या गेले पाहिजे. नाहीतर बरेचदा आपण बऱ्याच जणांच्या घरचं तिळगुळ खातो किंवा तिळाचे लाडू खातो ना, तर आपल्याला तीळ तिथे कच्चे वाटतात, कच्चेपणा त्याच्यातला जात नाही. म्हणून मस्त छान खरपूस भाजलेले तीळ इथे. त्याच्यानंतर मार्केटमधून गूळ आणला होता, त्यालासुद्धा असं बारीक बारीक किसून घेतलं. गूळसुद्धा अर्धा किलो घेतलेला होता आणि तीळसुद्धा अर्धा किलो. तर आपण एवढं गूळ किंवा एवढं तिळाचे मी इथे बनवणार नाही, कारण वर्षभर तीळ बरेच पराठे किंवा थालीपीठ वगैरे बनवतो ना, त्याच्यासाठी सुद्धा लागतात. आणि असे भाजून ठेवले की ना ते खराब होत नाही, नाहीतर त्याला किडे लागतात आणि ते लवकर खराब होऊन जातात. तर थोडंसं कढईमध्ये तूप घातलं आणि त्याच्यामध्ये गूळ घातलं. त्याच्यानंतर पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि छान वितळू द्यायचं गूळ. आणि त्याचा ना 2 तारी असा कडक पाक तयार करायचा. तर तुम्हाला समजलं असेल का, जी तिळाची कुरकुरीत वडी असते ना, जशी शेंगदाण्याची आपण चिक्की खातो ना, तशी तिळाची चिक्की मी तुम्हाला परफेक्ट कशा रीतीने बनवायची ना ते हेच दाखवत आहे. कारण ती कुरकुरीत जी तिळाची चिक्की असते ना, मला फार आवडते आणि खायलासुद्धा. आणि छोट्या मोठ्या भुकीच्या वेळेस किंवा प्रवासात न्यायला किंवा टिफिनमध्ये मधल्या वेळेस खाण्यासाठी ना अतिशय उत्तम असा पर्याय आहे. छान कडक पाक तयार झालेला आहे. पाणी घालायचं नाही अजिबात गुळामध्ये, फक्त 1 चमचा तूप घातला होता आणि त्याच्यामध्येच ते गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून वितळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 250 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तीळ होते, त्याच्यातले अर्धा किलो तिळामधला 1 पाव तिळाचाच मी इथे वापर केलेला आहे. पटकन ते पाकामध्ये घालायचं आणि पटकन त्याला मिक्स केल्या ना खाली फॉईल पेपर असं पहिलेच अंथरून ठेवलेला होता. आणि जेवढा होईल लवकर शक्य तेवढं त्याला स्प्रेड करायचं, म्हणजे पसरवायचं. नाहीतर ते इतक्या लवकर कडक होऊन येते ना आणि मग त्याला पसरवणं अवघड जाते आणि त्याच्या वड्या पाडणं सुद्धा अवघड जाते. तर गुळाचं आणि तिळाचं प्रमाण कसं घेतलं, जेवढे तीळ घेतले तेवढंच मी गुळ इथे वापरलेला आहे. पटापट या मिश्रणाला असं परतून घेतलं आणि लाटण्याने असं पोळीसारखं पटकन लाटून घेतलं आणि पसरवून घेतलं. आणि लगेचच ना पसरवल्या याच्या पहिल्यांदाच वड्या अशा आपण पाडून ठेवायच्या. नाहीतर तुम्ही जर एकदा ते कडक झालं आणि नंतर त्याला वड्या पाडायचा तुम्ही प्रयत्न कराल तर त्या तुमच्या वड्या व्यवस्थित जमणार नाही आणि कशा पण वाकड्या तिकड्या त्या तुटून जातील. त्याच्यामुळे पहिलेच अशा वड्या पाडून ठेवून द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर जशा तुम्ही वड्या कट केल्या त्या साईजमध्ये तुम्ही त्याला पटापट तोडून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे मस्त जबरदस्त इथे मी आज तिळाची ही वडी किंवा तिळाची बर्फी किंवा तीळ पापडी बनवून तयार केली. आणि बघू शकता किती सुंदर कुरकुरीत ह्या वड्या पडलेल्या आहेत.